आपण पहिल्या षटक प्रगतीपथावर समोर एक चांगला बॅटर शिलुमता वर्ल्ड टीमचा जर पहिला पण आतिश पाटील एक खूप मोठं नाव आहे, ब्रँड आहे या गावाचा आणि या ब्रँडच्या विरुद्ध दुसरा एक रायझिंग स्टार युवा ब्रँड पाहतोय आपण राजुली संघाचा तो म्हणजे विनीत भगत राईट मध्ये विकेट सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण क्षेत्ररक्षण पाहूया इथं मात्र क्षेत्ररक्षणची विरोध कशा प्रकारे लावल्या गेली आहे P2 P1 पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर आहे आणि तो विनीत भगत हाताळतोय पहिला चेंडू राईट ओव्हर द विकेट पहिल्या चेंडूवर मात्र जोरदार पाय हाकण्याचा प्रयत्न चूक निशाणा लागत नाहीये थ्रो खूप चांगला होता आणि हा निर्णय मात्र हायकोर्टात पोहोचलाय मैदानी पंचाने यस तिसरे पंच म्हणून राजेश पाटील सरांना आपण पाहतोय आणि नॉट आउट आहे पाहतोय बॅटर जीवनदान मिळालंय पहिल्याच बॉल होती असं म्हटलं तर वागवत ठरणार नाहीये ज्या प्रकारे रिस्क घेतली होती पहिल्या धावेसाठी जय हरी रांजणी टीमला इथे मात्र 2 धावांनी पेनलाइज केल्या जात आहे कारण की पाहतोय की आपण जे असोसिएशनचे नियम आहेत त्या नियमानुसार राखीव खेळाडू नाहीये त्यासाठी रांजणी टीमला 2 धावाची पेनल्टी लावण्यात आलेली आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आमचे स्कोरर अल्पेश दादा हे ऍड करतील शिलुमाता वर्ल्ड टीमच्या धावफलकामध्ये पाहतोय आपण विनीत भगत मारा करतोय पहिले चेंडू मात्र जोखीम घेतली होती बॅटर आतिश पाटीलनी आणि अतिशय वेगात का होईना पण पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचला होता खातं उघडलं गेलं पाहतोय आपण या एका धावेने सज्ज होताना गोलंदाज विनीत चांगला चेंडू होता काय घडले पाहिजे असं वाटलं की आवाज निघाला होता बॅट मधून यस जवळपास जीवनदान मिळाले पाहतोय आपण सुरुवात अतिशय प्रतिम पाहतोय आपण बॉलर विनीत भगत या बॉलर कडून यास फटाफटका चांगला आहे खाली क्षेत्र निवडलंय मिड विकेट कडे चेंडू अतिशय वेगात सरकताना चुकीचं क्षेत्ररक्षण पाहिलं थोडंसं आपण त्याचा परिणाम पाहतोय चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार आला या चौकार अतिश भांबरेच्या बॅटमधून हा निघणारा पहिला चौकार आहे आणि या इनिंगचा पहिला चौकार आलाय खऱ्या अर्थानं जर पहिला पण क्षेत्ररक्षण थोडंसं चुकीचा पहिला पूर्वानुमान घेतला नाही चेंडूवर जाण्यापूर्वी मात्र एकाडपणे चेंडू फरार झालाय 4 धावेसाठी धावसंख्येत बदल पाहतोय धावसंख्या पुढे सरकताना ती 6 5 षटकाचा सामना पाहतोय आपण पहिल्या फेरीचे सर्व सामने 5 षटकाचे राहील आणि आज एक्स्ट्रा सामना त्यासाठी प्रत्येक टीमने वेळेला महत्व देऊन सहकार्य करणं गरजेचं आहे किंचित थोडंसं परिवर्तन क्षेत्ररक्षणामध्ये पाहतोय आपण इथं मात्र स्कोरले एका सर्कलच्या आतमध्ये आहे मिड विकेट बाउंड्री लाईनवर एक क्षेत्ररक्षक फुल टॉसला फटका टर्न केलाय पाहतोय आपण चेंडू मात्र डीप मिड विकेट आणि स्कोरलेकडे अतिशय वेगात सरकताना आणि त्यापूर्वी मात्र अतिशय वेगात या बॉलवरती पंचाने या नो घोषित केलाय फ्री हिट आता मात्र 10वीला आकार मिळतोय पाहतोय की आपण जेमतेम धावसंख्या आता मात्र अतिशय पुढे सरकताना ती 9 पाहतोय आपण बिनबाद एक चांगली सुरुवात ज्या प्रकारे आपण हा सामना पाहतोय
विनीत बघत थोडस मागला ठरताना या षटकामध्ये पाहतोय आपण. याच पात्र हवेत आहे पण इथे माझा जिथे फ्री हिट सुद्धा होता. धावा किती मिळेल हे बघायचंय. एक धाव पूर्ण होते. फक्त आणि फक्त एकच सिंगल या बॉलवरती कम्प्लीट करेल बॅटर. धावसंख्या दुहेरी प्रवेश करते 10 बिनबाद. आता माझा डावखुरा बॅटर जतीन मडबी एक चांगला हिटर बॅटर या टीमचा आहे आणि आक्रमण करणं गरजेचं आहे. यतीन सज्ज होताना खेळण्यासाठी पाहतोय आपण. याच पात्र फटका कडक आहे. केडी के कडक 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 मिडविकेटच्या वरतून आला हा दमदार षटकार. अतिशय क्लास फटका पहिला पण अशा प्रकारे यतीनच्या बॅटमधून हा षटकार आलाय. धावेचा वेग आता मात्र झपाट्याने पुढे सरकताना पाहतोय आपण. बिनबाद 16 अतिशय जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन. नाणेफेकीचा काउल गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करताना शेलूमाता वळ हा संघ एक चांगल्या स्थितीमध्ये येऊन पोहोचलाय. पहिल्या षटकामध्ये ताबडतोब बॅटिंगचं प्रदर्शन दोन्ही बॅटरीच्या माध्यमातून. विकेटची आवश्यकता असेल इथे मात्र राजनोली टीमला पाहतोय आपण आणि तो ब्रेक थ्रू कोण मिळून देईल. अजून एक धमाका पाहतो आपण. स्टँडर्ड इलेव्हन लाजवाब उंच उंच आणि लांब लांब पल्ल्याचा षटकार. आणि त्याच बळावर पात्र एक महागडा षटक इथे मात्र समाप्त झालंय. बघता बघता पहिल्या षटकाच्या समाप्तीने धावसंख्येच्या पहिली धावफलकावर तब्बल धावा त्या 22 आणि 2 पेनल्टी ऍड करतोय आणि या सुधारित धावसंख्येच्या पहिली आता मात्र पहिल्या षटकाच्या समाप्ती तर एकूण 24 धावा. केतन येतोय व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि टीमच्या माध्यमातून पॉवर प्लेचं दुसरं षटक टाकण्यासाठी खूप मोठी जबाबदारी असेल केतन मात्र या बॉलवर. कारण की रानोली टीमचा एक चांगला ऑलराऊंडर आणि खूप वेळेस पाहिलं की आपण जेव्हा जेव्हा रानोली संघ अडचणीत होते तेव्हा मात्र केतनचं दमदार प्रदर्शन पाहायला मिळते. बॉलिंग असो की मात्र बॅटिंग. आता मात्र क्रमांक 2चं षटक टाकण्यासाठी आलाय तो केतन. जीसीचे जे नियम आहेत ते सर्व टीमनी मान्य करावं लागेल कारण की त्याच्यात अंतर्गत स्पर्धा पाहतोय मित्रांनो आपण. आता मात्र रानोली टीमचं 12वा खेळाडू आमच्या सोबत जॉईन झालेले आहेत. वेलकम स्वागत आहे आपलं. पहिला चेंडू पाहतोय पण लाईन चुकीची असेल का आणि होय पंच सांगतात की उजेष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू होता. दोन्ही समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय आणि खराब सुरुवात पाहायला मिळते केतन या बॉलरच्या माध्यमातून. आतिश भांबरे सज्ज होताना खेळण्यासाठी. पलटी फटका चांगला चेंडू होता. पाचीच थोडस प्रश्न विचारला पण अपील फेटून लावताना पाहतोय पंच लेगबाईच्या स्वरूपात इशारा करताना एक सिंगल इथे मात्र प्राप्त होते टीम शेलूमाता वर्ल्ड टीमला. धावसंख्येत बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या पुढे सरकते ती 26. चांगली बॅटिंग खास यतीन करतोय. ज्या प्रकारे 2 बॅक टू द बॅक षटकार ठोकले त्यांच्या बॅटमधून एक चांगला धमाका पाहतोय आपण. आता मात्र यतीनसाठी हा पुढचा चेंडू लागोपाठ पहिल्या षटकामध्ये शेवटचे 2 चेंडूवर 2 षटकार आणि या तिसरा पण षटकार येईल काय या बॉलवरती. ऑफसाईडचं क्षेत्रक्षण पाहिलं आपण. पॉइंट आहे कव्हर पॉइंट एक्स्ट्रा कव्हर जवळपास वाईडीस एक्स्ट्रा कव्हर सुद्धा एक क्षेत्ररक्षक उभं केलेलं आहे.
त्या प्रकारे मारा करतोय गोलंदाज केतन. चांगला चेंडू पाहतो की आपण पंचचाळीस अंतिम राहील पाहतोय आपण. या बॉलला नो घोषित केले पाहतोय आपण. आता मात्र येईल प्री हिट चा इशारा पाहतोय. आणि अशा प्रकारे पहिले बॅटिंग खूप जास्त धावा, त्यामध्ये अतिरिक्त धावेचा वेग सुद्धा कमी नाहीये. आणि धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या मात्र पुढे शकते तब्बल जर पाहिली आपण इथं मात्र 28. दुसरे षटक प्रगती पथावर पाहतोय आपण. इथून मात्र कमबॅक करणं गरजेचं आहे. जय हरी रानुली टीमला पाहतोय आपण. आणि कमबॅक कोण करून देईल या षटकामध्ये? परत एकदा कमबॅक करेल काय केतन? याच पात्र हवेत आहे. आणि इथं पात्रामध्ये खाली क्षेत्रामध्ये चेंडूचा टप्पा आहे. आणि इथं मात्र बघत राहिले आणि चेंडू फरार झालाय. चीमा पार आलाय हा चौकार. आयोजक निश्चित शुभ आगमन झालंय. अविनाश पाटील दादांचं. दादा आपलं स्वागत आहे. त्याचबरोबर बारक्या शेठ दादांचं आगमन झालेलं आहे. बारक्या शेठ आपलं पण मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सातत्याने चौथा दिवस आहे मात्र या मैदानावर पाहतोय आपण. VPL त्यानंतर मात्र ही स्पर्धा. याच पात्र स्लॉक स्वीपचा प्रयत्न होता. चांगला फटका आहे. खाली क्षेत्र निवडलंय. बॅकवर्ड स्कोरलेकडे चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हलिंग करतोय. परफेक्ट टायमिंग फटक्यामध्ये पाहायला मिळाली नाही आणि तरी सुद्धा या बॉलवरती प्राप्त करतोय 2 धावा अतिशय भांबरे. आणि टीमची धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती तब्बल 34. यावेळेस पाहतोय की आपण परत एकदा बॅकवर्ड स्कोर इकडे चेंडूला टर्न केले आणि 2 धावा या बॉलवरती सहज कंप्लीट करतोय. आज मात्र आमचे 9 स्टार फाइनवाला आणि त्यांचे प्रोपायटर नाही ना मात्र दादा यांच्याकडून आज मात्र कॉमेंटेटर आणि आयोजक कमिटी जेवढे पण मेंबर आहेत दुपारच्या जेवणानंतर पानची व्यवस्था करण्यात येईल. क्या बात आहे बनारस दादा, खूप खूप धन्यवाद आपलं. यावेळेस पाहतोय की आपण खराब क्षेत्ररक्षण. परत एकदा चेंडू जाईल 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 सीमा रेषा पार आलाय. अजून एक चौकार. अतिशय चांगला फटका म्हणता येणार नाही. पण ज्या प्रकारे धावा येत आहेत अक्षर धावाचा पाऊस पडतोय. आणि अल्पेदादा बघता बघता धावसंख्येच्या पहिले आपण निश्चित खूप मोठी झालेली आहे. पाहता आपण 40 धावा धावफलकावर. काय चांगली बॅटिंग पाहतोय आपण. तेवढंच खराब थोडंसं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं प्रत्येक खेळूच्या माध्यमातून. आणि त्याचबरोबर मात्र एक मोठी धावसंख्या उभी करण्याच्या दिशेकडे वाटचाल करताना याच पात्र टॉपेज आहे हवे. परत एकदा पाहतोय की थोडंसं चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अनुमान घेता आला नाहीये.
आणि एक सिंगल या बॉल वरती. तर अशा तऱ्हेने पद्धतीने आपण 2 षटकाची समाप्ती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंगचं प्रदर्शन पाहिलं आपण. धावसंख्या येते 41. तर परत एकदा वळूया सामन्याकडे. 2 षटकाची समाप्ती. एक चांगली धावसंख्या पाहतोय आपण. तब्बल बिनबाद 41. एक चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी. चला सराव थांबवायचा आहे. गोलंदाज पाहतोय आपण परेश पाहतोय आपण. व्यक्तिगत स्वतःचा पहिला आणि टीम कडून क्रमांक 3चं षटक टाकण्यासाठी पाहतोय आपण. चला आपण जास्त वेळ आपण घेतायत. विनंती असेल की आपण वेळेचा भान ठेवायचंय. यस टाइम लावलेले आमचे स्कोरर अर्पित दादा. कारण की जर आपण जास्त वेळ घेतला तर तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घेणं बंधनकारक राहील. हे असोसिएशनचे नियम आहेत. कारण की पाहतोय आपण 12 वाजत आल्याच्या दिवसातला दुसरा सामना फक्त आपण खेळतोय. बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह केलंय. चांगला फटका आहे. खाली क्षेत्र निवडलंय. टायमिंग परफेक्ट आहे. आउटफील्ड दमदार आहे. थांबू शकणार चेंडू. कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा रेषा पार. चौकार. धून वाजवली. कारण की दुपारच्या सत्रांत आमच्या नयनदादा यांच्याकडून जी मेजवानी आहे त्याचबद्दल आपण काही पानवाला हा गाणं वाजवलाय पाहताय आपण. बोलूया सामन्याकडे. चांगला शॉट पाहिला आपण. रिव्हर्स अटेंड केलंय. परत एकदा चांगला फटका आहे. हा पण चेंडू जाईल का? आणि चाललाय चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून आलं एक चौकार. आणि या स्पर्धेचे आयोजक म्हणून ज्याचा म्हणून अजून एक उल्लेख करतो. अविनाश दादाचं आगमन झालेलं आहे. अविनाश दादा स्वागत आहे आपलं. वेलकम. या स्पर्धेचे खास मुख्य आयोजक पाहतोय आपण भावेश पाटील, त्यानंतर अक्षय पाटील, अविनाश पाटील आणि ऑल जे काप्रोबा क्रिकेट क्लब वेलीच्या माध्यमातून सातत्याने मी उल्लेख करतोय की भिवंडी ग्रामीण टॉप 10 मध्ये येणारी ही एक मानाची स्पर्धा पाहतोय आपण. क्रमांक 3 वर नवीन बॅटर आता मात्र कौशल पाटील येतोय. एक चांगला ऑलराऊंडर परत एकदा या टीम मधून पाहतोय आपण. आतिश भांबरे बाद झाल्यानंतर मात्र मोठी जबाबदारी असेल. आता मात्र बॅटर पाहतोय आपण कौशल पाटील या बॅटरवर. आणि अजून एक विकेट इथं मात्र जर प्राप्त केला तर मग कमबॅक करू शकतोय रांजोली संघ. रेट द विकेट पाहतोय आपण. हा पुढचा चेंडू
याच पात्र हा फटका चांगला आहे, कडक आहे, फेकून दिलाय चेंडूला. काऊ कॉर्नरच्या वरतून षटकार. थोडी उंची आहे, त्याच प्रकारे उंच उंच षटकार मारणारा हा देखणा हा बॅटर पाहतोय आपण. काय सुरुवात पाहायला मिळाली. याचबरोबर टीमची धावसंख्या जर पहिली आपण पुढे शकतो ती तब्बल 55. एक मोठ्या धावसंख्येकडे वार्ताल करताना पाहतोय. 30 षटक प्रगतीपथावर. हा सुद्धा मागणं षटक हाताळताना गोलंदाज परेश पाटील पाहतोय आपण. पहिल्या 2 चेंडूवर 2 चौका विकेट, त्यानंतर मात्र षटकार दबावाखाली आला या फटक्यांनी पाहतोय आपण. बॉलर परेश पाटीलवर एक मोठी जबाबदारी असेल या षटकाची. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू चुकीची लाईन पाहतोय आपण. परत डाव्या टीच्या बाहेरचा चेंडू, वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या पाहतोय आपण 56. पहिल्या डाव पाहतोय आपण. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जय हरी रांजुली टीमच्या बाजूने कॉल केला होता. चांगला चेंडू होता, मजबूर केले, छोट्या बॅटरीचा वापर केलाय. ऑन ड्रे पाहतोय आपण. एक धाव पूर्ण आणि माहिती आहे की क्षेत्ररक्षक दूर आहे आणि अतिशय वेगात क्षेत्ररक्षक चेंडूवर आला होता. फक्त आणि फक्त एका सिंगल या बॉलवरती कंप्लीट करेल. टीमची धावसंख्या 57. तिसऱ्या षटकातला जवळपास शेवटचा चेंडू असेल. आतापर्यंत पहिला आपण अजून एक बागडे षटक विकेट जरी प्राप्त केला असेल पण धावा थांबू शकत नाहीये बॉलर्स. डावखुरा बेटर आतापर्यंत 4 चेंडूचा सामना केला, त्यामध्ये पाहतोय आपण 2 उच्च कोटीचे फटके म्हणजे 2 षटकार त्यांच्या बॅटमधून निघालेत. बॅटर यतीन मडवीच्या बॅटमधून 2 षटकार, त्यानंतर 1 षटकार पाहिला होता आपण कौशल पाटीलच्या बॅटमधून. आणि चौकाराचा बेताज बादशाह बनला होता तो म्हणजे आतिश भांबरे. चांगली सुरुवात दिल्यानंतर मात्र बाद झाला. गोलंदाज सज्ज होतोय परत एकदा. चांगला फटका आहे, खाली क्षेत्र निवडले. पॉइंट आणि कव्हर मधून चेंडू अतिशय वेगात सरकताना 2-2 क्षेत्ररक्षक चेंडू आणण्यासाठी धावेल की मात्र अडवलंय चेंडूला. त्यापूर्वी मात्र 2 धावा कंप्लीट करतोय या बॉलवरती. शेवटच्या बॉलवरती 2 धावा आल्या आणि अशा तऱ्हेनं 3 षटकाची समाप्ती. धावसंख्या पाहतोय आपण शेलूमाता वर्ल्ड टीमची एक बाद तब्बल धावफलकावर धावाच्या 59. काल दिवा स्पोर्ट दिवा टीमचं सुद्धा एक चांगलं प्रदर्शन पाहिलं आपण. आर्यन भोईर ज्या प्रकारे काल बॉलिंग असो की बॅटिंग अतिशय उच्च कोटीचं खेळाचं प्रदर्शन केलं आणि त्याच बळावर मात्र तो संघ निश्चित कालच्या दिवसाच्या गटामधून निघालेला आहे. आज मात्र 2 ते 3 संघ खूप चांगले आहेत. पाहतोय आपण भावाळे बी म्हणजे नो डाऊट ज्या प्रकारे आपण पाहतोय की स्वर्गीय राधेश मूर्ती भावाळे बी टीमला आपण मध्ये पाहणार आहोत. त्या टीमचा जो सामना होईल चौथा हिरवा मानकोली ग्रेट बॅटर पाहायला मिळेल. विनीत हा बॅकला बॉलर अप्रतिम गेल. वा भाई वाह वाह, कमाल टिपल्या गेलं.
आता मात्र नवीन बॅटर क्रमांक पाहतोय आपण 4 वर आतिश पाटील वळगावची टेनिस क्रिकेटची गाईड पाहतोय आपण. बऱ्याच वर्षापासून आपल्या टीम सोबत आहेत आतिश कोलमॅन. आल्या पावली मात्र हा नियंत्रित पुलचा फटका पाहतोय आपण. ऑनसाइड कडे मिडविकेट शेताकडे जेनो डीप मध्ये ट्रॉलिंग होते. आल्या पावली एका धावीने मात्र आतिश पाटील आपलं खातं उघडतोय. टीमची धावसंख्या आता मात्र पुढे सरते. एका धावीने 2 बाद धावफलकावर धावा आहेत त्या एकूण जर विचार केला आपण तर 60 धावा. चौथे षटक पाहते की प्रगती पथावर पाहते आपण. चला मी ज्या टीमचं नाव घेतो त्याने आपण निश्चित आपण आल्याचं रिपोर्टिंग करायचंय. स्वर्गीय राधाई स्मृती भावाळे बी टीमचा संगणक आणि चौटा हिरवा मानकुली टीमचा संगणक. अतिशय चांगला चेंडू प्रश्न विचारलं पण सहमत नाहीये दोन्ही पंच पाहतोय आपण. काय कमालीचं षटक हाताळताना आता मात्र पाहतोय आपण विनीत भगत या बॉलरला. ज्या प्रकारे असं वाटलं होतं की 100चा आकडा पार करते की आपण या षटकामध्ये पूर्णपणे कमबॅक करून दिले. पण टीमला पहिल्या 3 चेंडू जर विचार केला आपण 1 विकेट 1 सिंगल निर्धाव अशी परिस्थिती आहे षटकामध्ये. चांगला फटका आहे की फटका फटलाय. ग्रेट फटका आहे आणि गॅप शोधून काढले चेंडू सीमा रेषा पार आला ह्या चौकार. बॅटिंग करतोय 2 षटकार आणि पहिला बाउंड्री त्याच्या बॅटमधून पाहायला मला गॅप शोधून काढलं होतं मिड विकेट आणि स्क्वेअर लेग एरियामध्ये. कुठलीच संधी नव्हती तिथं मात्र कीर्तन 4 धावासाठी टीमची धावसंख्या पुढे सरते. आता मात्र पाहतोय आपण या 64. पहिल्या फेरीतले प्रत्येक सामने 5 षटकाचे त्यानंतर मात्र 4 षटकाचे सामने होतील. सर्व टीमनी या गोष्टीवर लक्ष द्यायचंय. अतिशय चांगली बॅटिंग शेलू माता वर्ल्ड टीमच्या माध्यमातून आपण सध्या तरी पाहतोय. गोलंदाज सज्ज होते परत एकदा. यावेळेस पाहता फटका चांगला आहे. परत एकदा खाली क्षेत्र निवडले. चेंडू फरार होईल. एक चाकवर बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू द बॅक अजून एक चौकार. मडवी मात्र आक्रमण स्वीकारले. बॅक टू द बॅक 2 चौकाच्या बॅटमधून यावेळेस मात्र हा फटका पाहतोय आपण हवेत आहे. पण इथं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पहिला आपण पाहतोय. पंचाने 1 मिनिट सामना थांबवायचा आहे. कारण की फक्त ती बाउंड्री चेक करत आहेत. यासाठी तिसरे पंच पाहतोय आपण.
बॅटरनी कॉल केलं तर तिथे मात्र यस तिसरे पंच चेक करत आहेत. शेप आहे यस सामना सुरू करायचा आहे. तर आता मात्र अंतिम षटक टाकण्यासाठी बॉलर मध्ये आपण जयेशकडे चेंडू सोपवलंय. जयेश पाटील येतोय समोर. डावखुरा बॅटर दोन्ही डावखुरे बॅटर आहेत. अतिशय सामना थांबवायचा 1 मिनिट. तर तिसऱ्या पंचाने सांगितलं की बाउंड्री आहे. चौकार आलाय या बॉलवरती यस पाहतोय आपण. कारण की जे नियम आहेत बाउंड्री लाईनच्या आतमध्ये जर आपण असला तर उडी मारून जर चेंडू लावलो ठीक आहे, पण बाहेर येऊन उडी मारली होती. यस तिसऱ्या पंचाचं कौतुक करेन राजेंद्र पाटील सरांचं. बाउंड्री घोषित केली. आता मात्र धावसंख्येत बदल पाहणार आहोत, पण धावसंख्या जर पाहिली आपण सज्ज होताना यावेळेस पात्र हा पाहतोय की चांगला चेंडू होता जयेश पाटील यांचा पाहतोय आपण. आणि जिथं ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सदस्य आदरणीय प्रशांत मात्रे दादांचं आगमन झालेलं आहे. आणि दादांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. चांगला फटका आहे पाहतोय आपण. लॉंग ऑनच्या वरतून आलाय हा षटकार. कमालीचा फटका आपण आतिश पाटीलच्या बॅटमधून अतिशय क्लास सुरुवात पाहतोय आपण. झकाश फटका खेचलाय इथे मात्र लंगवानकडे पाहतोय आपण. आणि षटकाराने मात्र धावेचा वेग पुढे सरकतोय तो झपाट्यानं. चांगले बॅटिंगचं प्रदर्शन दबावाखाली आता मात्र बॉलर आले रनअप मध्ये चुकतोय. डेड बॉलचा इशारा त्यांना पंजाच्या माध्यमातून धावसंख्या जर विचार केला आपण धावपलकावर आहे त्या एकूण 78 धावा. आणि या स्पर्धेचा जर विचार केला आपण हायस धावसंख्या उभी करताना शेलूमाता वर संघ सज्ज होतोय. गोलंदाज जयेश चांगला चेंडू होता. अँगल म्हणून थोडासा बाहेर निघाला चेंडू होता पाहतोय आपण. आणि याचबरोबर विकेटचं पतन पाहायला मिळालं. चांगल्या बॉलवरती आलाय चांगला विकेट. परतीचा प्रवास करताना बॅटर इथे मात्र पाहतोय आपण आतिश पाटील. नवीन बॅटर वैभव पाटील येतोय खेळपट्टीवर. आता मात्र इथून निश्चित अंतिम षटक प्रगती पथावर आहे. आतापर्यंत पहिला पण एक षटकार अत्यंत मात्र चांगली बॉलिंग जयेश पाटीलच्या माध्यमातून पाहतोय आपण. गोलंदाज सज्ज होताना प्रत्येकदा पाहतोय. नवीन बॅटरसाठी क्षेत्ररक्षणची विरुद्ध पाहिली तर तोच कायम आहे. इथून मात्र निश्चित ज्या प्रकारे बॅटिंगचं प्रदर्शन पाहतोय एक चांगला बॅटिंग साईड अप पाहतोय आपण शेलूमाता वर्ल्ड टीमची. पुढचा चेंडू यावेळेस पात्र हा निश्चित फुल टॉस होता. फ्लॉम पकडल्या गेला. धक्का बटलाय. अजून एक अंतिम षटक काय कमालीचा आता होतोय गोलंदाज जयेश पाटील. वा भाई वा सुपर हिट बॉलिंग अटॅक या अंतिम षटकामध्ये पाहतोय.
अमित येतोय नवीन बॅटर खेळपट्टीवर पाहतोय आपण. हा चेंडू मात्र निश्चित लाईन चुकीची असेल. पंच दोन्ही यात समांतर करताना 1 फॉर 1चा सुद्धा इशारा येतोय आणि पंचाची भूमिका खूप छान पार पडली या स्पर्धेमध्ये पाहतोय आतापर्यंत आपण. चारही पंच असो आमचे. यस पाहता बॅक टू द बॉलर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि इथं मात्र निश्चित लगोरी थ्रो करण्याचा प्रयत्न होता तिथं. कारण की एवढं सोपं नसतं जेव्हा वेगवान बॉलर धावून जातोय चेंडू फेकतो त्यावर नजर ठेवतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक सिंगल या बॉलवरती कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या आता मात्र पाहतोय आपण पुढे सरकते ती 80 धावा धावपलकावर. एक मोठी धावसंख्या उभी केलेली आहे आतापर्यंत आणि मला वाटतं की या षटकातला जवळपास शेवटचा चेंडू असेल या पहिल्या डावातला. शेवटचे षटक चांगलं आहे सध्या. जर विचार केला आपण तर निश्चित आतापर्यंत जर एक वाईट एक षटकार आणि एक सिंगल एकूण जर विचार केला आपण सर्वात चांगलं षटक या डावातला पाहतोय आपण. चांगला चेंडू परत आणि चांगल्या षटकाची समाप्ती पाहायला मिळाली. जयसीचं ग्रेट बॉलिंग अटॅक या षटकामध्ये पाहिला आपण. तर अशा प्रकारे पाहतोय की आपण 5 षटकाची समाप्ती धावपलकावर धावत्या 80 आणि 81 धावाचं एक बल्ल मोठं आव्हान उभं केलंय राजनुली टीमच्या विरुद्ध. आणि तोपर्यंत एक छोटासा ब्रेक घेऊया आपण. जाऊया डीजे कडे. ऐकूया डीजेच्या माध्यमातून मधुर संगीत.
कलमीची बॅटर चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. पाहतोय आपण जयेश मात्रे आणि केतन मात्रे जोडी पाहतोय आपण आणि या जोडीला मात्र आक्रमण 2 षटकामध्ये अतिशय सुरेख करणं गरजेचं आहे. या सामन्यात चला अजून जवळपास 6 सामने कव्हरेज केले, त्यासाठी वेळेला मत द्या, कारण की टायमर लावलेले आहे अल्पेश दादानी. आणि आता मात्र यानंतर कुठल्याही टीमला जर आपण वेळे संबंधित सहकार्य केले नाही तर आपल्याला निश्चित पेनलाइज केलं जाईल. महत्वपूर्ण सूचना लक्षात घ्या. 5 षटक सामने, त्यासाठी 20 मिनिटांमध्ये 4 षटक टाकणं गरजेचं आहे. टाइमर लावला जात आहे. पाहतोय आपण पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय बॉलर. पहिला चेंडूवर मात्र हा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, फटका फटलाय, धक्का धक्का फटलाय तो मोठा. रांजोळी टीमला पहिल्या चेंडूवर केतन मात्रेची खेळी संपुष्टात. पहिल्या चेंडू मात्र अतिशय भांबरे विकेट प्राप्त करतोय. खराब सुरुवात पाहायला मिळाली राजनुली टीमची. पाहतोय आपण खातं उघडलं नाही, धावाचं पण खातं उघडलंय बॉलरने विकेटचं क्रमांक 3 वर. जय हरी राजनुली टीमचा एक किमॅन बॅटर प्रमोद मात्रेवर खूप मोठी जबाबदारी असेल, कारण की केतन बाद झालाय आणि इथून मात्र एका चांगली पार्टनरशिप करणं गरजेचं आहे. आणि दबदबा कायम आहे सध्या तरी. पाहतोय आपण शेलूमाता वर्ल्ड टीमचं लय भारी प्रदर्शन पाहतोय आपण वर्ल्ड टीमचा. अजून एक कडचा फटका हवेत आहे, बॅक टू द बॅक का दुसरा धक्का 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 बसलाय आणि विकेट हॅट्रिक वर आलाय. इथं मात्र बॉलर आतिश भांबरे. संपली, त्यातून जवळपास 5 ते 6 नवीन चेहरे पाहतो टीम मध्ये. त्यामध्ये एक विकेट हॅट्रिक पूर्ण करणारा माझे खास निकटचे मित्र संग्राम थरेंचे चिरंजीव नील थरे यांचा जलवा पाहिला आपण. विकेट हॅट्रिक अर्जुन असो नील असो, काय लय भारी प्रदर्शन केलं, वा भाई वा. आणि त्यासाठी या 2 ते 3 सिनियर खेळाडूंनी ड्रॉप केलंय. खास 22 थळे खेळला नाही त्याच्यासाठी की नवीन पोराला संधी मिळणार, आणि 22 दाताचा हा एक खास चांगलं योगदान आहे. खऱ्या अर्थाने आवश्यकता भासली नाही, पण नवीन पोरांनी ज्या प्रकारे बॅटिंग बॉलिंगचं प्रदर्शन केलेलं आहे. क्रमांक आता मात्र पाहतो की आपण 4 वर आलाय बॅटर अजित पाटील. पहिल्या 2 चेंडूवर 2 मोठे धक्के दिले आतिश भांबरे या बॉलरनी. आता मात्र संघ अडचणीत सापडले. पॉवर प्लेच्या षटकामध्ये दयनीय स्थिती. या स्पर्धा चांगला चेंडू होता, मिडल स्टंपला हात टाकलेला चेंडू होता, टर्न केले मनगटी फटका. आणि तिसऱ्या बॉलवरती आता मात्र राजनुली टीमचं खातं उघडलं गेलं. 2 बाद 1 अशी नाजूक स्थिती पाहतोय आपण. फार मोठं आव्हान आहे पाहतोय आपण. 81 धावांचा आव्हानाचा स्वीकार करताना पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर पॉइंटला विकेट झेल देण्यासाठी भाग पाडलं. आणि आता मात्र हा चेंडू चांगला होता, पण त्यावर मात्र एकच सिंगल आलंय या बॉलवरती. या स्वतः फटका चांगला आहे, पण क्षेत्ररक्षकाला बीट करणार की नाही पाहायचंय. हवेत आहे, प्रयत्न खूप चांगला होता, मात्र चेंडू एका टप्प्याने मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार झालाय 4 धावेसाठी. एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ मधून चेंडूला पाठवलंय. आउटफील्ड चांगली आहे, थांबू शकणार नाही. चेंडू एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार झालाय, चौकार. क्लास बॅटिंगचं प्रदर्शन पाहतोय आता मात्र जयेश पात्रेच्या बॅटमधून.
अजून एक धमाका पाहतोय यावेळेस पात्र उंच 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 आणि आलाय हा षटकार. गडी दोन बॉलवरती बाद झाल्यानंतर आता असं वाटलं होतं की दबावात येईल, पण जिनके हो इरादे बुलंद हो हिमालय परंतु की छू लेत आहे. काय क्लास बॅटिंगचं प्रदर्शन. त्यानंतर पाहतोय आपण दोन चौकार एक षटकार ठोकल्या गेलं जयेश मात्रेच्या बॅटमधून आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पहिली आपण धावफलकावर 15 आहेत दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये. क्रमांक 2चं षटक हाताळण्यासाठी आता मात्र बॉलर पाहतोय आपण कौशल येतोय. चांगला ऑलराऊंडर पाहतोय आपण. जितका मोठा खेळाडू त्याच प्रकारे एका चांगला बॉलिंग अटॅक सुद्धा या बॉलरकडे पाहतोय आपण. पहिला चेंडू कौशल यांचा राईट आर्म द विकेट. चांगला चेंडू वेगवान चेंडू होता. एकली चेंडू कुठं ब्रश झाले पाहावं लागेल. अतिशय वेगात एक सिंगल या बॉलवरती लेगबायच्या स्वरूपात कंप्लीट करतोय बॅटर. टीमची धावसंख्या 16. 81 धावांचं आव्हान आहे. पहिल्या षटकामध्ये विचार केला पण तर 15 धावा आल्या. त्यासाठी 2 विकेट गमावल्या राजनुली टीमनी. इथून मात्र वापसी करणं कठीण जाईल कारण की प्रति षटकामागे सरासरी आता मात्र खूप जास्त वाढलेली आहे. जयेश मात्रे मोठी जबाबदारी असेल राजनुली टीमची. इम्पोर्टेंट फटका खऱ्या अर्थाने धावा येणं गरजेचं आहे. कशाही प्रकारे 2 क्षेत्र चेंडू मागे धावताना पाहतोय थर्डमॅन कडे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. त्याला बघायचं पहिले. इट इज ओके. काल असाच एक क्षेत्ररक्षण पहिला पण कव्हरकडे सुसाट धावत गेला होता बाउंड्री लाईनच्या बाहेर. दिवासपूर दिवा टीमचा तो क्षेत्ररक्षक होता. कौशल सज्ज होताना प्रत्येकदा राईट टाइमवर विकेट मारा करण्यासाठी समोर एका चांगला बॅटर. यावेळेस पात्र अजून एक धमाका पाहतोय. यावेळेस फटका फटलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक स्वीकारलाय झेल. तिसरा बॅटर होतोय फेल. आपण अजून एक बॅटर पाहतोय आपण. खेळपट्टीवर येताना विवेक भगत येतोय. एक युवा बॅटर आणि कौशल यांचा एक जबरदस्त बॉलिंग अटॅक. हाय क्वालिटीचा खेळाडू या टीमकडे पाहतोय पण बॅटिंग असो बॉलिंग असो दोन्ही डिपार्टमेंटमध्ये खूपच छान उच्च कोटीच्या कामगिरी करणारा शिलुमाता वर्ल्ड टीम साठी नेहमीच अग्रेसर असतोय. नंबर 1चा एक खेळाडू. चांगला चेंडू होता. परत एकदा पाहतोय आपण बीट झालाय. काय कमालीच्या षटकात आता मात्र संघर्ष करताना जय हरी राजनुली टीमचे प्रत्येक बॅटर पाहतोय आपण. पराभवाची छायाकडे आता मात्र वळताना पाहतोय कारण की दुसरे षटक प्रगतीपथावर धावसंख्या फक्त आणि फक्त पाहतोय 18. 81 धावांचं भलं मोठं तगडं आव्हान आहे. परत एकदा त्याच लेंथचा चेंडू होता. सफल क्रॉसून खेळण्याचा प्रयत्न. षटकाची समाप्तीचा इशारा आलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर दयनीय स्थिती राजनुली टीमची पाहतोय आपण. 81 धावांचं आव्हान. पहिल्या 2 चेंडूवर 2 खंदे बॅटर बाद झाल्यानंतर मात्र दबाव टाकला गेलं आणि त्यानंतर मात्र या षटकात सुद्धा बॅक टू द बॅक 2 चेंडूवर 2 विकेट
प्राप्त करून आणखी दबाव वाढवलाय बॅटिंग साइडवर, तो म्हणजे कौशल पाटील या बॉलरनी. पहिल्या परिवर्तनामध्ये बॉलिंग अटॅक मध्ये आपण एक युवा बॉलर पाहतो आपण शिलोमता वर्ल्ड टीमच्या माध्यमातून. अर्षद पाटील येतोय. चांगली बॉलिंग हा बॉलर सुद्धा करतोय. आणि वेलेगावचा एकच डॉन तर असतो तो खंडू डॉन यांनी आई गावदेव टीमला मला वाटतं की टी शर्ट स्पॉन्सर केले. जर आले असेल तर खंडू डॉन या आपण. आणि यावेळेस मात्र झेल सोडले बॅक टू द बॉलर. असं वाटलं होतं की झेल टिपल्या जाईल. एक धाव पूर्ण आणि त्यापूर्वी मात्र जोपर्यंत चेंडू वाढवतो त्यापूर्वी मात्र या बॉलवरती 2 धावा कंप्लीट करताना बॅटर धीमी आणि संत सुरुवात. याचं एक कारण की पहिल्यांदा 2 चेंडूवर 2 चांगले बॅटर बाद झाल्यानंतर मात्र संघ अडचणीत सापडला होता. त्यानंतर अजून एका दुसरं षटक चांगलं तिकट हाताळल्या गेलं आणि एकतर्फी सामना सध्या तरी आपण पाहतोय. इथून मात्र एवढं म्हणावं लागेल की पराभव जो मोठा अंतर आहे धावेचं तो किती धावेनी कम करेल इथून मात्र. कारण की 3 आघाडीचे बॅटर महत्वपूर्ण बाद झाले. त्यामध्ये केतन दादा असो प्रमोद असो. त्यानंतर मात्र जर विचारला आपण हा चेंडू मात्र परत टाकावा लागेल. दोन्ही हात समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय पंचाचं. एका धावने टीमची धावसंख्या पाहतोय आपण पुढे सगळी ती 21. 21 लॉस ऑफ 4 विकेट. खूप मोठं टार्गेट सेपावता आला नाही सध्या तरी पाहतोय आपण. बॅकफुटला राजनुली संघ इथून मात्र चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. तुम्ही पराभव लवकर करू नका. संघर्ष करा मैदानाच्या आतमध्ये. अजून एक खराब चेंडू पाहतोय आपण. चेंडू टाकावा लागेल. अधून मधून स्वेर मारा करताना षटकामध्ये पाहतोय आपण हर्षद पाटील हा बॉलर. अजून एक पाहतोय आपण. अजून एक खराब बॉलिंग पाहतोय आपण. लागोपाठ अतिरिक्त चेंडूचा मारा करते हर्षद पाटील हा बॉलर. कारण की ज्या पहिल्या 2 षटकामध्ये अतिशय छान बॉलिंग अटॅक पाहिला आपण. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या जरूर 15 पण 2 विकेटनी निश्चित तो धावा कव्हर झाल्या. त्यात मात्र काय कमाली षटक कौशल पाटील यांचं 3 धावा 2 विकेट. याच पात्र हा फटका चांगला आहे. उंच 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 आणि कॉमेंट्री बॉक्स कडे येणारा हा अप्रतिम षटकार. देखना हा षटकार आलाय. अशी बॅटिंग करणं गरजेचं आहे. षटकार आलाय जर विचार केला आपण बॅटर अजित पाटीलच्या बॅटमधून. अजून एक चांगला फटका आहे. धमाका पाहायला मिळतोय. आता मात्र दमखम दाखवताना बॅटर अजित पाटीलच्या बॅटमधून आला हा चौकार. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून जो आपण चेंडू पाहतोय ज्यांनी चेंडू आम्हाला स्पॉन्सर केले असे आमचे एकच अल्पेश यांचं आगमन झालेलं आहे. एक अल्पेश आमच्या सोबत आणि एक अल्पेश नुकतेच ज्यांचं आगमन झालंय ज्यांनी या स्पर्धेला बॉल स्पॉन्सरशिप केलेला आहे. सलाम आहे तुझ्या कयाल दादा. वेलकम. अजित पाटील आता मात्र आक्रमण करतोय. अल्पेश नावाचा ब्रँडच आहे. अजून एक चांगला फटका आहे. याच पात्र हा चेंडू सुद्धा जाईल. वाह भाई वाह वाह वाह. सुपर शॉट. षटकार. पण या बॉलवरती जर एखादा मोठा प्रहार आला तर मात्र सामना परत एकदा 50-50 अवस्थेमध्ये जाईल. कारण की धावसंख्या पाहतोय धावपल करू मात्र तब्बल 39 धावा. कमालीच परत पलटवार करताना वार पे वार. अजित पाटील का वार.
अजून एक स्टँड दिल्यावर कॉमेडी बॉक्स कडे येणारा उच्च कोटीचा हा षटकार. वाह भाई वाह, जान फूक दी इस मैच में. आतापर्यंत पहिला आपण अजित पाटील धीमी बॅटिंग करत होता. पहिले 4 चेंडूवर फक्त 3 धावा, नंतर नंतरच्या 4 चेंडूवर 3 षटकार, 1 चौकार. उच्च कोटीची बॅटिंग कशाला म्हणतात? ऑन द फायर अजित पाटील. धावसंख्या बघता बघता आता मात्र 45. अजून एक जर षटकार आला तर निश्चित रांजोली टीमला विजयाची संधी निर्माण झालेली असेल. कारण की ज्या प्रकारे पाहतोय आपण परिस्थिती सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये एकाएकी सामना रंगात रंगात घेऊन येताना बॅटर अजित पाटील. चांगला चेंडू, परफेक्ट यॉर्कर, दांडी 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 गुल. आणि इथं मात्र बॅटरची होते खेळी समाप्त अजितची. कौशल खूप छान बॉलिंग करताना पाहतोय आपण. आमच्या सोबत आमचे गुरुवर्य निश्चित रांजोली गावचा एक खूप मोठा अभिमान रविदास आमच्या सोबत आहे. त्यांचे चिरंजीव पाहतोय आपण. अर्जुन बॅटिंग साठी सज्ज होतोय. यावेळेस पाहतोय की आपण हा फटका हवेत आहे. फटका फटलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक चांगला प्रयत्न केला होता तिथं मात्र पाहतोय आपण. पण 2 धावेनी अर्जुन आपलं खातं उघडतोय. टीमची धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती पाहतोय आपण 48. तिसऱ्या षटकामध्ये खूप चांगला प्रयत्न केला होता, पलट वार केला होता, पण शेवटच्या बॉलवरती विकेट प्राप्त झालं आणि परत एकदा दबावाखाली आलंय. धावसंख्या अजून जर विचार केला इथून खूप मोठी धावसंख्या उभी करायची आहे सामना जिंकण्यासाठी. 2 युवा बॅटर सज्ज होताना गोलंदाज. डेथ बॉलचा इशारा आलाय. चला ते पतंग मोडून टाकाय तिथंच, जप्त करण्यात येईल. याच पात्र अजून एक प्रहार चांगला होता पण परफेक्ट टायमिंग नाहीये. बॅक टू द बॉलर, तुम्ही थांबा मी झेल टिपतोय. विकेट अजून एक प्राप्त केलाय. काय कमालीची गोलंदाजी पाहतोय आपण. आपल्या कोट्यातला शेवटचे षटक हाताळताना पाहतोय आणि आता पण दर्जेदार गोलंदाजी पाहतोय आपण कौशल पाटील या बॉलरच्या माध्यमातून.
पाहतोय कोट्यातला आपला शेवटचा षटक हाताळताना पाहतोय आपण राईटामध्ये विकेट मारा करतोय. पुढचा चेंडू चांगला चेंडू होता तेवढाच असा ऑन ड्राईव्हचा फटका पाहतो आपण. काऊ कॉर्नरकडे चेंडू ट्रॅव्हलिंग होताना मिडविकेटचा क्षेत्ररक्षक अतिशय वेगात चेंडू होतो आणि एका ट्रॅकवर दोन गाड्या म्हणजे इथून एका बॅटरला परतीचा प्रवास करावा लागणार आहे. पाहतोय आपण म्हणजे इथून मात्र बॅटर सुद्धा बाद होणार नाही की अशी पंच आम्हाला माहिती देतील का पाहतोय आपण. ज्या प्रकारे या दुसरी धावण्याचा प्रयत्न केला होता. यस बाद दिले पंचांनी पाहतोय आपण. यस पडला तर खूप मोठे अनुभवी या पंचायत पाहतोय आपण. त्याच्या माध्यमातून चुका क्वचित फार कमी पाहायला मिळतात आपल्याला कारण की परिपक्व पंचाची भूमिका आता मात्र ते या असोसिएशनच्या माध्यमातून पार पाडताना आपण पाहतोय. चला क्षेत्रक्षण लावून घ्या आणि आपण वेळ कमी खर्च करायचे कारण की हा दुसरा सामना आहे आणि इथून मात्र अजून जवळपास 7 सामने कव्हरेज करायची. त्यासाठी बॅटरला सर्कलमध्ये क्रॉसिंग करणं गरजेचं आहे. हे सातत्य नियम आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय पण त्याच उत्तर अजून कोणी देत नाहीये. तर षटकाची समाप्ती पाहतोय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण 51. इथून मात्र अजून 6 चेंडूमध्ये 30 धावीची आवश्यकता आहे. चला मी सातत्याने मी वेळेचा सुद्धा हे जीसीचे विद्यमान सदस्य आदरणीय प्रशांत मात्रे दादांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे. अजून एक पाहता पण वाईट तिसरे पंच आपण या पाहतोय की आपण चेक करताना आमचे तिसरे पंच यस सॉफ्टिंगला वाईट आहे पाहतोय आपण. पण त्या टाइमला दादा माझ्यासमोर भावी दादा उभा होता म्हणून तो बॉल मला पाहायला मिळाला नाही. फेअर डिलिव्हरी. यस फेअर डिलिव्हरी. चला प्रत्येक टीमने आपल्या वेळेचा भान ठेवायचं आहे. यावेळेस पात्रा फटका चांगला आहे. चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या वरतून आलाय हा षटकार का होईना मात्र
3 मध्ये 23 चांगला चेंडू एकदा परत पाहतोय आपण टर्न केलंय ऑन साइड कडे आणि त्या दरम्यान फक्त आणि फक्त एका सिंगल या बॉलवरती कंप्लीट करेल. शेवटच्या 2 षटकामध्ये मात्र रांजणूर टीमकडून चांगले बॅटिंगचं प्रदर्शन पाहायला मिळालं. ज्या प्रकारे परिस्थिती पहिल्या 2 षटकात त्यामध्ये फ्लॅट वार केला होता खास अजित पाटील या बॅटरनी एका चांगल्या चेंडूवर तो बॉल झाला. पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न अजून एका सुरेखा बॉलची हाताळणी पाहतोय आपण. आता मात्र निश्चित विजयाकडे वाटचाल करताना शेलूमाता वल्ला संघ चांगलं प्रदर्शन एक मोठी धावसंख्या उभी केली. त्यानंतर मात्र अचूक टप्प्यावरची बॉलिंग अटॅक पाहिली आपण आणि त्याच बॉलिंगच्या बळावर पहिल्या फेरीतला सामना सहज जिंकण्याच्या मार्गावर येताना पाहतोय आपण. आणि निश्चित यावेळेस पाहतोय की आपण चांगली चेंडूनी मात्र षटकाची समाप्ती पहिल्या सामना सहज जिंकले. तर मात्र शेलूमाता वर्ल्ड टीमनी एक मोठ्या विजयाचा सामनावी ठरलाय ज्यांनी बॅटिंग आणि बॉलिंगचं प्रदर्शन जर पाहिलं आपण आणि प्लेअर ऑफ द मॅच ठरलाय ज्यांनी पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट प्राप्त करून दबावाखाली टाकलं बॅटिंग साईडला. आणि बॅटिंग करताना जर विचार केला आपण तर 29 धावाची खेळी साकारणारा आतिश भांबरे ठरलाय तो सामनावीर. चला लगेच टॉस साठी सुद्धा यायचं आपण. त्याला विनंती असेल टॉस साठी यायचं आपण. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय आणि आपण टॉस करणार आहोत. जीसीएचे विद्यमान सदस्य प्रशांत दादा यांचे शुभ असते.